या ठिकाणी उपस्थित झाला, तरी या ठिकाणी सर्व जमलेले मम अच्युत गोत्रीय धर्म बांधव, धर्म भगिनी आणि बालगोपाल आणि सांगायचा मुख्य विषय म्हणजे अगदी आपल्या मुलासाठी, आपल्या भावासाठी, आपल्या नातूसाठी लातूर या ठिकाणावरून आलेले सर्व सद्भक्त मंडळी आपल्या सर्वांना माझं सादर करतो. खऱ्या अर्थाने अनंताचा क्षण साजरा होत असणारा, आज संपन्न होत असलेला क्षण म्हणजे हा विष्णू सण सोहळा. तसं पाहिलं तर आपण सर्वजण त्या परब्रह्म परमेश्वराच्या नामस्मरणाने आपली दिवसाची सुरुवात करत असतो आणि त्या सर्वज्ञाच्या नामस्मरणाने दिवसाची सुरुवात करत असताना अंतःकरणामध्ये तो परमेश्वर आपण आठवत असतो आणि अशा या मंगलमय पवित्र वातावरणामध्ये संपन्न होत असलेला हा सोहळा, अशा या शुभप्रसंगी, शुभ सोहळ्याला, शुभ पर्वाला आपण या ठिकाणी गोपीराज दादांना आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी सर्वजण जमलेला. तरी सुद्धा या कार्यक्रमाची सुरुवात करण्यापूर्वी मी या ठिकाणी सर्वांचं स्वागत करू इच्छितो. स्वागत, सुस्वागत, शुभ स्वागत. मय्या देशेव प्रकृती स्वीयते सचराचर. या संपूर्ण ब्रह्मांडाचा, या संपूर्ण विश्वाचा मालक तो परमेश्वर आहे, अध्यक्ष तो परमेश्वर. परंतु कोणतेही कार्य असो, कोणतीही ज्ञान सत्ता असो, कोणतीही धर्मसभा असो, ती एक व्यवस्थितरित्या पार पाडण्यासाठी एका नायकाची गरज असते. म्हणून आयोजकाच्या वतीने, नियोजकाच्या वतीने मी या कार्यक्रमाला ज्यांची अध्यक्षपदी निवड करीत आहे असे आम्हा आपणा सर्वांचे श्रद्धास्थान हृदयस्थ परमपूजनीय, परमादरणीय, परमश्रद्धेय महाराष्ट्राधिकार विनंतीयुक्त साहित्याचार्य आचार्य प्रभुश्री मामाजींना मी सर्वत्र प्रार्थना करतो की आज हा संपन्न होत असलेला संन्यास दीक्षा विधी सोहळा आणि त्या निमित्ताने आयोजित ही धर्मसभा, या संपूर्ण धर्मसभेचं अध्यक्ष स्थान आपण प्रसन्नतापूर्वक स्वीकारावं ही ईश्वर मी मामाजींना विनंती करतो. माझे गुरुबंधू कृष्णराव कदम अनुभव यांनी गुरुवर्यांची या सभेच्या अध्यक्षपदी निवड केली, त्यास माझ्या व सभेच्या वतीने पूर्ण अनुभव. धन्यवाद दादा. यानंतर स्वागत समारंभ या ठिकाणी संपन्न होणार आहे. आताच अध्यक्षांची निवड झाली. अध्यक्ष स्वागत करण्याकरता मी विनंती करतो की श्री श्रीधर दादा लासूरकर, तपस्विनी कविताताई लासूरकर यांना विनंती आहे की आपण श्री गुरुवर्यांचा आपल्या शुभ हस्ते पुष्पहाराने स्वागत करावं. अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरम्, अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरम्, तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः, तस्मै श्री गुरुवे नमः. खरोखर या कार्यक्रमाची शोभा आपल्या उपस्थिती या ठिकाणी लाभत आहे आणि या कार्यक्रमाची परत शोभा वाढवण्यासाठी आपल्या टाळ्यांची सुद्धा या ठिकाणी आवश्यकता आहे. तरी सर्वांनी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी स्वागत म्हणजे आपुलकीचा गंध, स्वागत म्हणजे आपुलकीचा गंध, स्वागत म्हणजे जिव्हाळ्याचे गंध, स्वागत म्हणजे संस्काराचे लेणे, स्वागत म्हणजे सन्मान देणे, श्रद्धेचे आसन, स्नेहाची सुमने आपल्या स्वागतासाठी आतुर झाली म्हणे, आपल्या स्वागतासाठी आतुर झाली म्हणे. या ठिकाणी सर्व आयोजकांच्या वतीने उपस्थित सर्वांचं स्वागत करण्यासाठी मी
सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। हृदय स्पर्श हाज जहाना, हृदय स्पर्श हाज जहाना, सुखावलो मनाला करितो स्वागत ह्या क्षणाला, करितो स्वागत ह्या क्षणाला, करितो स्वागत ह्या क्षणाला, करितो स्वागत ह्या क्षणाला। अवसर काळी मंगलकारी, फुले सुगंधी दरवळताती, अवसर काळी मंगलकारी, फुले सुगंधी दरवळताती, विनम्रतेने प्रणाम असला, विनम्रतेने प्रणाम असला, ईश्वरीच्या कुमळा करितो स्वागत ह्या क्षणाला, करितो स्वागत ह्या क्षणाला। प्रसन्नता ही गुरुवर्याची, वयन सगुण ह्या संत जनाची, प्रसन्नता ही गुरुवर्याची, वयन सगुण ह्या संत जनाची, जय श्री जय शब्दे सविते तुम्हाला, जय श्री जय शब्दे सविते तुम्हाला, घेऊनी फुलाची माळ करितो स्वागत ह्या क्षणाला, करितो स्वागत ह्या क्षणाला। हृदय स्पर्श आज जहाना, हृदय स्पर्श आज जहाना, सुखावलो मनाला करितो स्वागत ह्या क्षणाला, करितो स्वागत ह्या क्षणाला, करितो स्वागत ह्या क्षणाला, करितो स्वागत ह्या क्षणाला। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। धन्यवाद ताई, खूपच सुंदर आणि गोड आवाजामध्ये या ठिकाणी उपस्थितांचं सर्वांचं आपल्या शब्दामध्ये ताईंनी अगदी सुंदर आवाजामध्ये स्वागत संपन्न केलेलं आहे। यानंतर मुख्य विषयाला स्पर्श करत असताना आपल्याला एक मनामध्ये वेगळा आनंद निर्माण होत आहे, कारण की गोपीराज दादा आणि मी आम्ही दोघं सोबत शाळेत गेलो, सोबत मोठे झालो। अगदी आमची ती मित्रता लहानपणापासून सोबत मी गावाला गेलो आणि गोपाल दादांनी फोन केला की तुमच्या दिशेमध्ये मी सूत्रसंचालन केलं होतं, माझ्या दिशेने तुम्हीच करायचं, म्हणलं हो नक्कीच करणार। आणि खरंच लहानपणापासून काही क्षणामध्ये काही काळामध्ये श्रीधर भाऊंचा सहवास त्याला होताच, परंतु नंतर सुद्धा त्यांनी स्वतःच्या विचाराने या ठिकाणी तो मोठा होत गेला। चांगल्या संगतीमध्ये, ज्ञानविरक्ताच्या संगतीमध्ये राहून त्या परब्रह्म परमेश्वराच्या तत्वज्ञानाला तो हृदयामध्ये साठवत गेला आणि साठवता साठवता एक दिवस त्याला असं वाटलं की आता हे भरपूर झालं, हा संसार पाहायला नकोय, हा संसार हा दुःख मिश्रित हा संसार आहे, या संसारामध्ये सुख आणि दुःख एवढंच मिळणार आहे, परंतु मला सुख आणि दुःख हे पाहिजे नाही।
एकच म्हणजे तो म्हणजे परब्रह्म परमेश्वर। आजच्या सोहळ्याचं नाव सुद्धा किती सुंदर आहे, विश्वनाथ शरण सोहळा। पुण्या जीवासाठी, पुण्या देवतेसाठी कुठेच तो शरण जात नाहीये, तो शरण जात आहे, तो समर्पण करत आहे त्या भगवंताला। कृष्ण भगवंत गीतेमध्ये म्हणतात की सर्व धर्मात परित्याज्य मामेकं शरणं व्रज। तू सर्व धर्माचा त्याग करून फक्त मला शरण ये, फक्त मला एकट्याला शरण ये। जीव देवतेला, प्रपंचाला याला तू शरण जाऊ नको। ते तात्पुरतं सुख देतील, नवीन गाडी घेतल्यानंतर 5 मिनिटाचं सुख असतं, जास्त काळाचं सुख आपल्या या ठिकाणी राहत नसतं। परंतु आपल्याला जर आनंद पाहिजे असेल तर त्या परब्रह्म परमेश्वराचं तत्वज्ञान घेऊन त्या परमेश्वराला अनुसरण हे गरजेचं असतं। मी जास्त बोलणार नाही, यानंतर आपल्याला ज्यांचं मनोगत आहे, आपल्याला या ठिकाणी मनोगत आधी ज्यांचं 5 मिनिटांमध्ये प्रास्ताविक ऐकायचं आहे असे श्री श्रीधर दादा लासूरकर यांना मी विनंती करतो। वंदू चक्रधरा कृपामया सर्वेश्वरा चक्रा कारुण्याद्रावरा द्वैकरा विघ्नादिदोषमहरा सबंधे जडशीलतामिकरा कृता इकरा दातारा करुणाकरा वरदे द्यावी विभूतिरा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या कृपा आशीर्वादाने आज जो संन्यास दीक्षांचा हा जो कार्यक्रम संपन्न होत आहे त्या निमित्तानं होत असलेली धर्मसभा आणि या सभेचे अध्यक्ष परमपूज्य परमादरणीय गुरुवर्य साहित्याचार्य मामाजी तसेच पूजनीय श्री साथीपुरी दादा, माझे स्नेही रत्नाकर दादा, तसेच राजदादा महानुभाव दयानंद दादाजी आणि आपल्या आश्रमस्थ सर्व साधू संतांचं या निमित्तानं दर्शन घडत आहे। त्या निमित्तानं आपण सर्व उपस्थित सर्व साधू संत मंडळी आणि कार्यक्रमाला उपस्थित झालेली दीक्षांतीचे नातेवाईक सर्व मंडळी, या आश्रमचे जे संचालक आहेत परमपूज्य परमादरणीय गुरुवर्य मामाजी, मामाचा स्वभावच असा आहे की त्याच्या संविधानामध्ये मला राहण्याचा पण योग आलेला आहे आणि सेवा दर्शनाचा पण योग आलेला आहे। मामांची जी सुरुवातीचा आश्रमाचा काळ होता त्या काळामध्ये राहण्याचा योग आल्यामुळे जी इथली शिस्त आहे, जी नियम आहे तो आजपर्यंत अभ्यासपणे त्याच वेळेवर त्याच टाइमला कार्य पार पडलेला आहे। आताचा जो कार्यक्रम जो चालू आहे हा सुद्धा त्याच वेळेनुसार चालू आहे, त्याच वाजता म्हणजे ज्या वेळेत संपायचं आहे त्या वेळेसच संपणार आहे। माझ्याकडे फक्त 5 मिनिट आहेत आणि मी आश्रमात असताना बोलत होतो, परंतु आता इथं दडपण असं आलंय की गुरुवारच्या संविधानापासून दूर गेलेला माणूस आहे, आश्रमातील जे मंडळी आहेत त्याच्यापासून पण दूर गेलेला माणूस आहे, त्याच्यामुळे जास्त वेळ न करता थोड्या वेळामध्ये मी माझं विचार व्यक्त करतो। आश्रमामध्ये असताना मी मामांचा शिष्य होतो, म्हणजे मी विद्यार्थी होतो, मामाच्या संविधानामध्ये माझा राहण्याचा योग आल्यामुळे मी मामांचा शिष्य होतो। परंतु असा प्रसंग आला की योग असा आला की जे दीक्षार्थी आहेत गोपाल जयवंशी मुंशी ते त्याची जी वडील आहेत, त्याची जी नातेवाईक आहेत, सर्व वारकरी मंडळी आहेत, सर्व जी गावामध्ये मंडळी आहेत, सर्व वारकरी मंडळी आहेत, त्या गावामध्ये फक्त एक 5 ते 6 घराचे मानव पंथाचे आहेत आणि तेही महिलांनी वाढवलेले, म्हणजे अवांतर झालेले। माझ्या काळामध्ये म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये एकच घर गावामध्ये उद्दिष्ट होतं, त्याच्यानंतर दुसऱ्या बाई असं मिळून
केलेली आहे, म्हणजे त्याचे मालक. परंतु सर्व पाटील समाज त्याच्यामुळं गावामध्ये त्रास व्हायचं काम नव्हतं. आम्ही जरी गावात गेलो तरी आम्हाला त्या गावामध्ये वर्चस्व असल्यामुळं कसल्याही प्रकारचा त्रास झालेला नाही. परंतु त्या गावामध्ये माझी नातेवाईक संबंधी म्हणजे मावशी, आईच्या मावशी त्या गावातल्या होत्या आणि हे जगजीवन मावशीची नातेवाईक, त्याच्यामुळं गोपालचा योग मावशी करा आणि मावशीनं सुरुवातीला एक मुलगी पैठणला दिलेली आहे. पैठणला एक आश्रमामध्ये मुलगी पाठवलेली आहे. मग आता दुसरा मुलगा येत आहे आश्रमामध्ये, तर कुठं पाठवायचा म्हणून मावशीने फोन केला आणि योग माझ्याकडे आला. योग आल्यानंतर मग मी आणि आमच्या ताई कविताताई घेऊन मार्गामध्ये आलो मामाच्या सन्निधानामध्ये आणि मामाच्या जवळ त्याचे वडील, आमचे काका, आम्ही 4-5 जण मामाच्या सन्निधानावर संकल्प सोडला. परंतु प्रसंग असा की मामा म्हणले हा मुलगा तुला सांभाळावा लागेल, कळालं, त्याची जबाबदारी तुझ्याकडे असते. कारण माझा पहिला काम होता आश्रमामध्ये पहिला एक मुलगा माझ्या सांभाळीत होता आणि त्याला ओळख लावता मी त्याला जर चापट मारली तर त्याला मला 2 चापट मारायचा. म्हणजे मी ज्या वेळेस झाडाकडे अभ्यासाला घेऊन जायचो, म्हणजे असा हे अनुभव होता. त्याच्यामुळे मी मामा म्हणतो मला पहिलाच माझा वेळ वाया चाललाय, माझा अभ्यास सोडून, माझा देवधर्म सोडून त्याला मला वेळ चाललाय. आता हा नवीन दुसरा पुत्र म्हणलं त्याला नकोच माझ्याकडे. मामा म्हणे तू आलेला आहेस, तुझ्या सांभाळीत ठेवावं लागेल. मग मी पण तयार झालो. जी सेवा दिलेली आहे परमार्थाची सेवा करत असताना ही पण माझ्याकडे सेवा दिली होती, गुरुवारांनी दिलेली, ती पण सेवा मी व्यवस्थितपणे पार पाडण्याचा प्रयत्न केला. कारण मध्यंतरी आम्हाला असा एक केला की काही कारणास्तव गोपालचा परत वापस जाण्याचा योग आलेला होता. त्यावेळेस मामांच्या खूप आशीर्वाद आले आणि त्याचे वडील समजदार होते. त्याच्याही वडिलांनी माझा शब्द कधी डावलला नाही. त्यांनाही मी समजून सांगितल्यामुळे पुन्हा गोपाल आश्रमामध्ये थांबला, नाहीतर गोपाल परत मार्गातून जाणार होता. परंतु योग इतके चांगले की गुरुवर्यांची प्रसन्नता, कारण प्रत्येक शब्द आपण आश्रमातील विद्यार्थी गुरुंना विचारल्याशिवाय कोणतं काम करत नाही. मी परत जायचो, मामा गोपाल जायचंच नव्हते, परत मामाकडे जायचो. मामा म्हणाले बघ जरा समजून सांगा. असं सांगून पूर्ण तयारीने गोपालला थांबवण्यात आलं आणि गोपालला घडवत असताना गुरुवर्यांच्या प्रसन्नतेने हे सर्व झालेलं आहे. मी काय फक्त थोडंफार वळण लावलेलं असेल, चिखलाचा वळ आहे त्याला घडवण्यासाठी थोडाफार प्रयत्न केलेला असेल, परंतु मला घडवण्यासाठी मामाजींनी प्रयत्न केले त्याच्यापुढे हे तर काहीच नव्हतं, आहे का नाही. आज आम्ही समाजामध्ये वावरत असताना वामोरी आश्रमचा विद्यार्थी म्हणूनच बाहेर फिरत असतो आणि आश्रमचा विद्यार्थी म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. कारण इथून आजपर्यंत कीर्तनकार, प्रवचनकार, कथाकार आणि धर्मकार्यासाठी सेवाभावीपणे अर्पण करणारी मंडळी बाहेर पडलेली आहे. कारण बाहेरचं वातावरण दुनियाला खूप अवघड आहे. बाहेर गेल्यानंतर तुम्हाला सर्व गोष्टीची तुम्हाला तडजोड करावी लागते, तुम्हाला सर्वांशी पुन्हा द्यावं लागतं. ती तयारी आधीच मामाजींनी आमच्याकडे इथं करून घेतलेली होती आणि आम्हाला सक्षम बनवलेलं होतं की तुम्ही बाहेर गेल्यानंतर तुम्हाला परी कशी संपर्क येते, त्यावेळेस तुम्हाला काय करायला पाहिजे, काय तयारी करायला पाहिजे. म्हणून लातूर जिल्ह्यामध्ये फिरत असताना ज्याही गावामध्ये मी धर्मकार्य केलेलं आहे, ज्या गावामध्ये मी लक्ष्मीमध्ये केल्या, काही प्रकारामध्ये केली, त्यावेळेस प्रत्येक गोष्टीमध्ये मामाने काय सांगितलेलं होतं. कधी गप्पा सोबत फिरत असताना मामाने काय विषय मांडलेला आहे हे ध्यानात ठेवल्यामुळे ह्या गोष्टी बनवू शकतो आम्ही. नाहीतर शक्य नाही. बाहेर तुम्हाला काही जरी राहिलं तर सांगताना काही सांगू शकणार नाही. म्हणजे गुरुवर्यांच्या सन्निधानामुळे आणि संपर्कामुळे मामाच्या आशीर्वादाने गोपालला सगळं म्हणतात श्रीधरचा गोपाल म्हणतात. काय तुझे गुरु श्रीधर, परंतु खरे गुरुवारी मामाचे आहे. हा जसं यशोधमातेने सांभाळलं तसं मी त्याला 5-6 वर्ष किंवा 8 वर्ष सांभाळलेलं असेल, परंतु सर्व गुरुवारी मामाजीचा शिष्य आहे आणि तो माझा गुरुबंधू आहे. कारण ज्यावेळेस पहिला शिष्य माझ्याकडे होता त्यावेळेस मला अनुभव होता. दुसऱ्या शिष्याच्या वेळेस मी पद्धत बदलली. गुरु शिष्याला नातं नाही ठेवलं, आम्ही मैत्रीचं नातं ठेवलं. कारण दोघं एकमेकांशी मित्रतेने वागायला लागलो. मी त्याच्यासोबत मित्रासारखाच वागलेलो. आताही मी तिची चेष्टा करू शकतो, म्हणजे ज्याप्रमाणे मैत्रीच्या नात्याने एकमेकांजवळ विचार व्यक्त केला जाते. मग तो माझ्याशी गुरुचं नातं सोडून मित्राच्या नात्याने वागायला नसतं, मग मोकळेपणे बोलायला लागला आणि मग त्याला घडवायला मला वेळ लागला. परंतु मी ज्यावेळेस नात्यातून गेलो त्यानंतरही त्याचा माझ्या संपर्क आला, परंतु व्यवस्थितपणाच होता त्याच्या अंगामध्ये आणि त्याच्यातून तो स्वतःच्या कर्तृत्वावर तो सिद्ध झालेला आहे आणि
त्याचं महत्त्व नाही. जे वारकरी संप्रदायातील मंडळी आहे त्या लोकांना त्याचं महत्त्व नाही की बाबा हा मुलगा संन्यास घ्यायला म्हणजे आपल्याकडनं एक प्रकारचं जी जबाबदारी होती ती लोटण्याने संपलं सर्व आपलं, असं नाही. त्याच्या मागे तो म्हणला संन्यास घ्यायला म्हणजे एक जीव ईश्वराला परमेश्वराच्या चरणी अर्पण होत आहे. त्यामुळे त्याच्या माता पित्यालाही त्याच्या मागचं पुण्य आहे, मोठं आहे हे आपल्याला माहित नाही, कारण आपण वारकरी संप्रदायात आहोत आणि त्याच्यामुळे तुम्हाला त्याचं काही विशेष वाटत नाही. फक्त तो संन्यास घ्यायला म्हणून तुम्ही बघण्यासाठी आलेली मंडळी आहे. परंतु हा आमचा मानव धर्म हा असा आहे की दुसऱ्या धर्माला बंद जरी नसेल तर निंदन तर बिलकुल नाही. कारण आमच्या सर्वश्री चक्रधर स्वामींनी विचार सांगितलेले आहेत की अन्न देवी देवताला त्रास सुद्धा झाला नाही पाहिजे इतकी तुम्ही काळजी घ्या. म्हणून आपल्या गावामध्ये जे आमचा मानव बंद आहे, आपल्या गावामध्ये जेवढ्याचे अन्याय आहे तेवढ्याचे विचार बघा, तेवढ्याचा आचार बघा. तुम्हाला हमेशा ओळखेल असेल की मानव मंडळी सात्विक आहे, शांत आहे. कारण प्रत्येक वेळेस धर्मकार्य करण्यामध्ये दग आहे. कुणाच्या गावामधल्या कार्यामध्ये कधीच व्यस्त नाही. जेवढी आवासा असतील, पाटील असतील, सर्व गावातली जेवढी मंडळी आहे आमची मानव पंथाची, त्याच्यावर तुम्हाला मानव होईल की मानव पंथाची विचार कसे आहेत, मानव पंथाचा आचार कसा आहे. ते तर आम्ही आहे, आम्ही तर संन्यासी माणसं आहोत, आमचं तर वेगळाच आहे. परंतु ते असून जसं असून सुद्धा त्यांच्यामध्ये ते परिवर्तन करायचा बदल करतात. म्हणून ह्या धर्माचा आचार आपल्या गावामध्ये फक्त दर्शनीय म्हणून एक कौतुक म्हणून पाहतात परसोका गावामध्ये परिसरामध्ये. कारण त्या भागामध्ये आमचा आपले सर्वश्री चक्रधर स्वामी गेलेले नाही, त्याच्यामुळे त्या भागामध्ये स्थान नाही, फक्त प्रसाद साधू संतांचं दर्शन हेच त्या भागामध्ये आहे. त्याच्यामुळे आमच्या लातूर जिल्ह्याने भरपूर साधू संत घडवलेले आहेत. परंतु जे परमानंदी करून निवासी मोठी बाबा तसेच राजविद्या आणि मानव इतिहासकार वळकर दादा भाऊसाहेब कुंडळीकर असे मोठे आचार्य मंडळी त्या परिसरात मानव पंथाला दिलेले आहेत. परंतु धर्माचा प्रचार आणि प्रसार अजूनही कमी आहे. त्यातही हे जे सेवा करत आहे, हे जे कार्य करत आहोत हे सर्व गुरुवारी मामाजींच्या आशीर्वादाने आणि मामाजींच्या पुण्यामुळे. भगवान श्री चक्रधर स्वामी की जय. धन्यवाद दादा. काही शब्दामध्ये आपण संपूर्ण गोपालचा योग या ठिकाणी आश्रमामध्ये कसा आला आपण काही शब्दामध्ये या ठिकाणी आपण सांगितलं. नटखट असा तो गोपाल, परंतु आता समजदार झालेला तो गोपाल या ठिकाणी आपण पाहतोय. खरोखर दादा सांगत होते की त्याचा योग आला, त्याचा योग आला, त्याचा योग आला. बरोबर आहे, योग पण आलेला आहे, योग आलेला आहे, परंतु पूर्वजन्माची ठेवण त्याची या ठिकाणी आज खलास जात आहे. आणि खरोखर धन्यधान्य आहे ते माता पिता गोपालचे, ज्यांनी त्याला या परमार्थासाठी दिलं. दोन मुली असताना, एक मुलगा असताना आणि एक मुलगा आपला परमार्थाकडे जावा त्याच्या माता पित्याला वाटलं. खरोखर त्यांचा जो विश्वास त्यांनी या गोपीनाथवरती दाखवलेला आहे, खरोखर त्या माता पित्याला धन्यवाद आहे. विश्वास खरोखर त्या परमेश्वराला आपण मागायचंच आहे. बाबूशास्त्री म्हणतात की विश्वाची परेशा विश्वास दे आम्हाला. विश्वास परेशा आहे तो विश्वास दे आम्हाला. निळभट्ट साधकाचा एक विश्वास दे आम्हाला. आणि खरोखर त्या परमेश्वराकडे आपल्याला आपला विश्वास मागायचा आहे. आणि तो जो विश्वास ज्या माता पित्याने, ज्या भगिनीने गोपीनाथवर दाखवलेला आहे, खरोखरच असं म्हणतात की घर असावे घरासारखे नको तुमच्या भिंती, घर असावे घरासारखे नको तुमच्या भिंती, तिथे असावा प्रेम जिव्हाळा नको तुमची नाती. आणि खरोखर ही नाती